ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। प्रभाग क्रमांक 5 चे माजी नगरसेवक कमलेश बोडके यांच्या प्रचारार्थ आज नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली। गेल्या 20 वर्षांपासून नगरसेवक असलेले कमलेश बोडके यांनी प्रभाग 5 मध्ये विविध विकास कामे करून प्रभागाचा चेहरा मोहरा बदललाय। काळाराम मंदिरापासून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन उमेदवार कमलेश बोडके यांनी प्रचारपत्रक ठेवून काळाराम मंदिर परिसर, रामकुंड, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, पेठ रोड, इंद्रकुंड, राहुलवाडी, दत्तनगर अशा प्रभाग क्रमांक 5 मध्ये त्यांनी मतदारांच्या भेटी घेत प्रचाराला सुरुवात केली। भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। गेल्या पंचवार्षिक नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रभाग सभापती, सभागृह नेता या पदावर काम करत वेगळा ठसा निर्माण केला आहे। विकास कामांच्या माध्यमातून महानगरपालिकेतून त्यांनी रस्ते, पाणी, ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक, सभागृह, समाज मंदिर, अभ्यासिका, वाचनालय, स्मार्ट रस्ते, सुरळीत पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, लाईट, लहान मुलांसाठी खेळणी अशा अनेक विकासाची कामे ही प्रभागासाठी मंजूर करून प्रभागाचा विकास केला। कमलेश बोडके यांनी आज प्रभागामध्ये भेटून आपला प्रचार कार्यालयाचा शुभारंभ प्रसंगी सर्वांचे आशीर्वाद घेतले। अनेक वर्षांपासून त्यांची कामे मतदार प्रभागामध्ये दिसत असून येणाऱ्या काळात त्यांना नगरसेवक म्हणून सर्व मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे। आज खऱ्या अर्थाने मी उमेदवार इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा आणि प्रचाराला आज सुरुवात करतोय। जे मी 20 वर्षापासून ह्या ठिकाणी नगरसेवक आहे, त्या दत्त मंदिराचे, दत्त भगवानाचे आशीर्वाद घेऊन आणि त्यानंतर 10:30 वाजता राम मंदिर, श्री प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेऊन आज प्रचाराला सुरुवात करतोय। भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार म्हणून लोकांच्या समोर आज जाणार आहे आणि निश्चितच यापुढेही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझा पक्ष विचार करून मला तिकीट देतील आणि पुढच्या वाटचालीला एक 4-5 दिवसाची सुरुवात करेल। भाऊ, प्रभागासाठी आपलं काय विजन असणार आहे भविष्यात? काय प्रभागासाठी पुढचं विकासासाठी आतापर्यंत 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम, पूर्ण रस्ते बऱ्यापैकी 90% काँक्रिटीकरण केले, चांगल्या गार्डन्स दिले आहे, युवकांना व्यायामासाठी जिम दिलेले आहे, क्रिकेट खेळण्यासाठी स्टेडियम आहे आणि गेल्या 20 वर्षापासून सातत्याने माझ्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी म्हणजे 365 ते 305 दिवस सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत या ठिकाणी काम चालतं। असं माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी काम करत असतो।